नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे ढोकळा. डीमार्टमधून हा पाकिट मी डीमार्टमधून आणलेला आहे. चला तो हा कसा बनवायचा तो तुम्हाला मी दाखवत आहे. तर मी ते एक टोप घेतलेला आहे, त्यानंतर इथे मी कैची घेतलेली आहे. तर चला आपण हा सोप्या पद्धतीत कसा बनवायचा. हे रेडीमेड आहे. हे बघा, मी हे पूर्ण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तर चला, हे बघा इथे मी थोडं तेल घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि असं मस्त मिक्स करायचं आहे. चला मिक्स करून घेऊया. छान असं बॅटर बनवून घेऊया. तर हे बघा आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. हे बघा बॅटर चांगला झालेला आहे आपला तयार. आणि यामध्ये काहीही घालायची गरज नाही आहे. चला याला आपण यामध्ये काढून घेऊया. तर याला आपण तेल लावून घेऊया. छान तेल असं लावून घेऊया. तिकडे बघा आपण याला चांगलं प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण यामध्ये घालत आहोत पूर्ण. ते बघा आपण यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि इकडे थोडंसं मी पाणी ठेवलेलं गरम करायला. आणि चला आपल्याला यामध्ये घालून घेऊया. हे बघा मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपण आता 15 मिनिटं वाफवून घेऊया. तर चला, तर 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपण बघूया आपला ढोकळा. हे बघा झालेला आहे आपला. चेक करतो आपण. छान. आता गॅस बंद करूया आणि याला आपण बाहेर काढून घेऊया. तर चला, तर आपण याला खाली काढून घेतलेलं आहे आणि याला चांगलं असं चाकूने फिरवून घेऊया आणि अशी चांगली कटिंग करून घेऊया. तर हे बघा मी कटिंग करून घेतलेली आहे ना. आपल्याला आता यामध्ये फोडणीला मी फोडणी देणार आहे. तर चला आपण पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये आपण थोडंसं घालणार आहोत तेल. तेल गरम झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे. थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि मोहरी घातलेली आहे. इथे मी घेतलेली आहे कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. हे आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे साखर 1 चम्मच आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे थोडंसं. तर इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि जे आपण फोडणीला जमवलेलं सामान ते आपण यामध्ये घालणार आहोत. छान. अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे. बघा मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. बघा किती सॉफ्ट झाला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.